नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 6 भौतिक राशींचे मापन या पाठाचा आपण आज अभ्यास करणार आहोत. आपण मागच्या भागात सुद्धा ह्याच पाठाचा अभ्यास केला. भौतिक राशी म्हणजे काय, पुन्हा प्रचलित मापनाच्या ज्या कोणत्या पद्धती आहेत याविषयी आपण माहिती जाणून घेतली. आजच्या भागात आपण काय पाहणार आहोत तर अचूक मापनाचे महत्त्व आणि मोजमाप करत असताना ज्या कोणत्या त्रुटी असतात त्याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. तुम्हाला माहिती आहे का, मानवाला जेव्हा मोजमाप करण्याची म्हणजे मापनाची गरज भासू लागली तेव्हा त्याने पहिल्यांदा स्वतःच्या शरीराच्या भागाचा वापर करणे सुरू केले. काय केलं, जेव्हा त्याला मापनाची गरज भासू लागली तेव्हा त्याने पहिल्यांदा स्वतःच्या शरीराच्या भागांचा वापर करणे सुरू केले. प्राचीन काळात इजिप्तमध्ये माणसाच्या कोपरापासून मधल्या बोटाच्या टोकापर्यंतच्या अंतरास क्युबिट असे म्हणत. काय तर प्राचीन काळात इजिप्तमध्ये माणसाच्या कोपरापासून ते मधल्या टोकापर्यंतच्या अंतरास क्युबिट असे म्हणत. प्रत्येक व्यक्तीनुसार हे माप वेगवेगळे असे. काय तर प्रत्येक व्यक्तीनुसार हे माप वेगवेगळे असे, म्हणून राजाचे क्युबिट हे प्रमाण मानण्यात येत असे. तर तसेच पूर्वी आपल्याकडे गुंज या मापाने सोनं तोलत असत. गुंज म्हणजे काय माहितीये का तुम्हाला, त्याचाच एक लाल दाणा असतो, लाल दाण्यासारखा एक असतो आणि त्याचं तोंड असतं काळ्या कलरचं, एकदम छोटा असा एक दाण्यासारखा हे असतो, त्याला काय म्हणतात तर गुंज म्हणतात. तर पूर्वी आपल्याकडे गुंज या मापाने सोनं तोलत असत, म्हणून आपण बोलतो ना की गुंजभर सोनं नव्हतं किंवा गुंजभर सोनं, ते ह्याच कारणाने. आणि कालमापनासाठी वाळूचे घड्याळ वापरले जायचे. काय तर वाळूचे घड्याळ वापरले जात असे. तुम्ही पाहिलेत का तुम्ही वाळूचं घड्याळ, किंवा तुम्ही ऐकलं सुद्धा असाल आणि आपण त्याचे चित्र वगैरे बराच वेळ बघतो. तर मुलांनो आपण आता काय मापनाचा इतिहास पाहिला. आता आपण अचूक मापनाचे महत्त्व समजून घेऊया. तर अचूक मापनाचे काय महत्त्व समजून घेऊया. आता तुम्हाला सांगा, तुम्ही जेव्हा आई बरोबर तुम्ही भाजीवाल्याकडे जाता का, कधी जाता की नाही भाजीवाल्याकडे, मग तेव्हा ती भाजीची मोजमाप कशी करते बरं भाजीवाली, कशाने करते तर तराजूने करते. बरोबर आहे, साधा तराजू असतो ना तिच्याकडे. आणि तुम्ही कधी किराणा मालाच्या दुकानात गेलात की नाही बरोबर, मग तेव्हा त्या जो वस्तूंचे मोजमाप कसं करतो तो दुकानदार, तर तो दुकानदार त्याच्याकडे कुठला तराजू असतो बघितलं का तुम्ही, साधा तराजू असतो की इलेक्ट्रॉनिक तराजू असतो, तर इलेक्ट्रॉनिक तराजू असतो. आणि आता तुम्ही इथे गेलात का, सोनाराच्या दुकानात पण कधीतरी गेला असाल ना आई बरोबर, मग तेव्हा सोनाराच्या दुकानात पण कसं तराजू असतो, तर त्याच्याकडे सुद्धा ते सोने मोजमाप करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक तराजू असतो. म्हणजे मापन किती अचूक असावे, हे मापन कशासाठी होणार त्यावर अवलंबून असते. काय तर मापन किती अचूक असावे आणि हे मापन कशासाठी होणार आहे त्यावर ते मापनाचे साधन अवलंबून. त्याप्रमाणे योग्य त्या साधनांचा वापर मापनासाठी करावा लागतो. विशेष महत्त्वाच्या आणि अल्प प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या पदार्थांचे मोजमाप नेहमीच अधिक काटेकोरपणे आणि अचूक केले जाते. म्हणजे काय तर विशेष महत्त्वाच्या आणि अल्प प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या पदार्थांचे मोजमाप नेहमीच अधिक काटेकोरपणे आणि अचूक केले जाते. म्हणजे उदाहरणार्थ विशेष महत्त्वाचे म्हणजे कुठले, तर जसे की सोने, चांदी, हिरे, मोती आणि काही विशिष्ट औषधं यांचे मोजमाप नेहमी म्हणजे कसं केले पाहिजे, यांचे मोजमाप करताना मापन हे अचूकच असायला हवे. कारण असे नाही झाले तर खूप मोठे नुकसान होऊ शकतं आणि धोकाही होऊ शकतो, धोका संभवू शकतो. त्याच्यामुळे या विशेष महत्त्वाच्या आणि अल्प प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या पदार्थांचे मोजमाप नेहमी अधिक काटेकोरपणे आणि अचूक केले जाते. तर तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अंतर, वस्तुमान, काल, तापमान इत्यादी राशींची सूक्ष्म मापनेही अचूकपणे करणारी साधने आता उपलब्ध आहेत. तर उदाहरणार्थ काही महत्त्वाच्या ज्या क्रीडा स्पर्धा होतात त्यांच्या निगडीत अंतर व काळ मोजणारी यंत्र, पुन्हा शरीराचे तापमान घेणारे तापमापी, पुन्हा मौल्यवान म्हणजे ज्या वस्तू आहेत सोनं, त्याचे अचूक मापन करण्यासाठी जी मशीन असतात त्या आता उपलब्ध आहेत. आता तंत्रज्ञानाने एवढी प्रगती केली त्याच्यामुळे ही सगळी साधने आता उपलब्ध आहेत. मोजमाप करत असताना काही प्रमुख त्रुटी,
तर आपण आता मुलांना काय पाहणार आहोत, तर आपण मोजमाप करत असतानाच्या काही प्रमुख त्रुटी कोणत्या कोणत्या त्रुटी असतात हे आपण आता बघणार आहोत. योग्य साधनांचा वापर न करणे म्हणजे काय, जेव्हा तुम्ही जेव्हा जाता भाजीवाल्याकडे वगैरे, तर कधी कधी पाहता का ते भाजीवाला म्हणजे म्हणजे वजनाचा तो वजन वापरत नाही, तर त्याच्याऐवजी दगड किंवा त्या वजनाची वस्तू वापरतो. त्यामुळे काय होतं, ते वजन अचूक येतं आणि आपलं नुकसान होतं. आणि कधी कधी तर हे भाजीवाले आपल्याला तर चक्क फसवतातच. म्हणजे काय करतात, तर त्या तराजूच्या खाली ते काय करतात, लोहचुंबक वापरतात. कधी कधी त्यांचा जो तराजू असतो तो व्यवस्थित कार्य करत नाही. पुन्हा साधनांचा योग्य पद्धतीने वापर न करणे म्हणजे काय, तर विविध पद्धती म्हणजे वेगवेगळी साधने मापनाची साधने बाजारामध्ये उपलब्ध आहेत. जसे भाजीवाल्यांकडे, दुकानदारांकडे तराजू असतात. कपड्याच्या दुकानात आपण गेलो तर ते कपडे मोजण्यासाठी काय असतं, ते मोजपट्टीची टेप असते ना, कपडे मोजण्याची जी टेप असते. आणि आपण इथे दूधवाल्याकडे गेलो तर दूध मापनाचे साधन असते. परंतु या साधनांचा योग्य पद्धतीने वापर ते करत नाहीत. काही भाजीवाले तर म्हणजे तराजू मध्ये काहीतरी असं फेरफार करून ठेवतात. तर हे जे कापडाच्या दुकानात आपण कधी गेलो तर ते कापडाचे योग्य मापन करत नाहीत. मग अशा रीतीने काय करतात, ते आपली फसवणूकच करतात. तर तुम्ही पेट्रोल पंपावर जेवढे लिटर म्हणजे पेट्रोल पंपावर तुम्ही कधी जाता तेव्हा काय, तर पेट्रोल पंपावर जेवढे लिटर घेतल्याचे दर्शवले जाते तितके पेट्रोल प्रत्यक्ष मिळालेले आहे का याची खात्री करण्यासाठी प्रमाणित मापाने ते अधूनमधून तपासणे गरजेचे असतात. आणि यालाच काय म्हणतात, तर प्रमाणीकरण असे म्हणतात. मग आता आपण ही एवढी आपली फसवणूक करतात हे लोक, दुकानदार, भाजीवाले लोक. मग आपण जागरूक राहिले पाहिजे व आपण सतर्क राहिलं पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. आणि कधी आपण मंडईत तुम्ही जर आई बरोबर भाजीवाल्याकडे गेलात तर तुम्ही पण लक्ष ठेवला पाहिजे, विद्यार्थ्यांनी लक्ष ठेवला पाहिजे की जो तराजू वापरलेला आहे तो स्थिर आहे का, त्याने तो तराजू कसा धरलेला आहे, किंवा जी मापं आहेत ती धातूची आहेत का, त्याचा काटा आहे तो सरळ आहे का. पुन्हा वजन विभागाची म्हणजे प्रमाणित जे काय हे छाप असतात ते आहेत का त्या तराजूवर, आणि तराजूच्या खालच्या बाजूला काही लोहचुंबक वगैरे नाही आहे ना, हे सगळं आपण काळजी घेतली पाहिजे. आता आपण जशी ग्राहकाने म्हणजे काळजी घेतली पाहिजे किंवा सतर्क राहिलं पाहिजे फसवणुकीपासून, तसंच शासनाची सुद्धा काही जबाबदारी असते. मग शासन काय करतं आपल्याला, म्हणजे काय करते ते आपण आता पाहूया. तर ग्राहक संरक्षण विभागात शासनाची जबाबदारी. तर ग्राहकाची वजन मापामध्ये फसवणूक होऊ नये यासाठी शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात वजन माप उपविभाग कार्यरत असतो. तर या उपविभागाचे अधिकारी काय करतात, तर ठिकठिकाणी जाऊन योग्य वजन वापरले जात आहे की नाही, तराजू योग्य आहे की नाही याची ते खात्री करत असतात. पुन्हा ते अधिकारी काय करतात, तर प्रमाणित वजन मापे वापरणे त्या अधिकाऱ्यांनी प्रमाणित वजन मापे वापरणे कायद्याने बंधनकारक केलेले आहे. पुन्हा वजनमाप उत्पादन, विक्री व दुरुस्ती यासाठी आवश्यक ते परवाने देण्याचे काम शासनाचा वजनमाप उपविभाग करतो. म्हणजे शासन सुद्धा जबाबदारीने, म्हणजे काही शासनाच्या जबाबदाऱ्या आहे तो व्यवस्थित शासन पार करतो. आणि आपण सुद्धा काळजी घेतली पाहिजे की आपण फसवले जात नाही आहोत ना, याची आपण काळजी घेतली पाहिजे. आता आपण नवी दिल्ली येथे राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळेत मीटर, किलोग्रॅम, सेकंड, केल्विन, एम्पियर, कॅडेला या 6 मूलभूत एककांची प्रमाणे ठेवलेली आहेत. तुम्ही www.legalmetrology.maharashtra.government.in ह्या साईटला तुम्ही बघून म्हणजे भेट देऊ शकता आणि मग तुम्हाला ह्याची माहिती मिळू शकते. आता तुम्हाला एक म्हणजे आपण नेहमी असं बोलत असतात ना की न्यूजमध्ये तुम्ही ऐकत असता पावसाळ्यात की धरणामध्ये किती पाणी साठत आहे, किती पाणी धरणातून सोडले आहे, सध्या धरणामध्ये किती पाणी साठा शिल्लक आहे, या संदर्भातील बातम्या तुम्ही पावसाळ्याच्या काळात किंवा उन्हाळ्याच्या काळात तुम्ही ऐकल्या असतात किंवा पाहिल्या किंवा वाचल्या असतील. मग आपण याबाबत थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगतेय. आता 1 TMC पाणी म्हणजे किती, तर 1 TMC पाणी म्हणजे 1000 मिलियन क्युबिक फीट म्हणजे 1 अब्ज घनफूट पाणी होय. 1 घनफूट म्हणजे किती, तर 28.317 लिटर.
1 TMC इज इक्वल टू 28316846592 लिटर, म्हणजे सुमारे 28.317 अब्ज लिटर. तर मुलांनो, आज आपण काय शिकलो? तर अचूक मापनाचे महत्व. आणि जेव्हा मोजमाप करत असतो तेव्हा कुठल्या त्रुटी असतात, म्हणजे योग्य साधन न वापरल्याने किंवा साधनांचा योग्य पद्धतीने वापर न केल्यामुळे आपण फसवले जाऊ शकतो. म्हणजे जेव्हा आपण भाजीवाल्याकडे जातो तेव्हा भाजीवाल्यांचे जे तराजू असतात, म्हणजे जे वजन करणारे तराजू असतात, ते कसे असले पाहिजेत याच्याविषयी आपण माहिती घेतली. आपण काय केलं? माहिती घेतली. धन्यवाद.